आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. विकी बॉलिंग आहे. बाउंड्री लाईन पासून थोडं लांब व्हा. आणि त्या मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा डाबाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजीच्या मार्गावरती नवीन गोलंदाज विकी गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी विजय बालघरेला आपण पाहतोय त्या ठिकाणी असणार आहे. त्यांच्या पाठीमागणं आपण पाहतोय सूत्र हलवण्याचं काम, क्षेत्ररक्षण सजवण्याचं काम आपण पाहतोय मुन्ना पिंपळे करत असताना पाहायला मिळेल. वेळ वाचवा विनंती असणार आहे. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. पहिला बॉल विजू बालघरेसाठी. रनसिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न, फुल टॉस बनवून चेंडूला केला, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर येईल, चौकार, 4 धाबा. पिंक शर्ट कोण आहे ते लहान मुलांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. एखाद्याला जर दुखापत झाली तर ते मात्र आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या शेजारी थांबूच नका, जास्त करून तुम्ही मागेच थांबा, तुम्हाला विनंती आहे. आयोजक कठोर कारवाई करतील त्यामुळे विनंती आहे. खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, विनंती असणार आहे. बाउंड्री लाईनचं थोडं मागे सरा. आणि इथे आपण पाहतोय चौकार आलाय. पहिल्या बॉल वरती मैदानाच्या चौकार खेळून काढलाय. पुढचा बॉल फुलटॉस सुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय त्या ठिकाणी मैदानाच्या केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 2 धाब्यांसाठी. 2 धाब्याने संघाचा धाव वाढता धाव फलक आपण पाहतोय पुढे सरसवलं जाईल. आणि आता धाव फलकावरती धावा असणार आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धाव फलकावरती आहेत. डिक्लेरेशन झोन कडे जाणारा चेंडू आपण पाहिला. आतापर्यंत 4 गोलंदाज बाद होताना पाहायला मिळाले आणि संघाचा धावफलक 43 धावा धाव फलकावरती असणार आहे. आपण पहिल्या मैदानामध्ये नक्कीच खेळाडू दाखल झाला लकी आणि त्यानंतर मैदानाच्या धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न त्याने केला. वाईट बॉल येतोय, अतिरिक्त धावसंख्या आणि त्या अतिरिक्त धावी संघाचं धावफलक जे आपण पाहतोय पुढे सरसवलं जात आहे. पुढचा चेंडू आहे. बॉल एक बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न पायामध्ये आपण पाहतोय सिंधू आहे, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. धावपाची संधी आहे परंतु मैदानाच्या मध्ये 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. जोखीम स्वीकारली, धोका पत्करला, परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. बाभळ तालुक्याचं आपण पाहतोय उगवते नेतृत्व अक्षय शिंदे आणि आम्ही पाहतो सातत्याने समालोचनावरती नितांत प्रेम त्यांचं आहे. त्यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. मनपूर्वक धन्यवाद. लोबर फुलटॉस होता आणि तिथे मैदानाच्या पुढे आपण पाहतो परफेक्ट मिडल झाला नाही. लकी वारंवार मैदानाच्या पुढे धोका स्वीकारला तर जाते परंतु धाबा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते.